अखेरीस साताऱ्याचं प्रकरण चिघळत आहे हे लक्षात घेताच सत्तेतले दोन शीर्षस्थ नेते सक्रिय झाले। शिवसेनेतल्या वादावर शिंदेंनी आपली बाजू मांडली तर भारतीय जनता पार्टीनं या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका तटस्थतेची ठेवत फडणवीसांनी हा वाद मिटवायला हवा अशी भूमिका लावून धरली। परिणामस्वरूप हा वाद शमवला गेलाय। सातारा प्रकरणामध्ये बावनकुळे आणि सामंत यांच्यामध्येही चर्चा झाल्याचं समजतंय। महासंचालक आपले दाते साहेब डीजी साहेबांना मी फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं अशी अशी घटना त्या ठिकाणी अशी निवडणूक आहे आणि मला थोडी शंका आहे की तिथले पोलीस अधीक्षक हे दोन मतदार जे आहेत, कारण बहुमत इकडे या बाजूला होतं शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि या सगळ्यांकडे, आणि हे मतं कमी करण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी पराभव करण्यासाठी या लोकांचा अशा प्रकारचा प्रकार होऊ शकतो। तर डीजीनी त्यांना फोन केला आणि डीजी मला म्हणाले मी त्यांना फोन केलाय, मी तुषार जोशी यांच्याकडे खात्री देखील केली। मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं। ते बोलले असं काही होणार नाही। डीजी म्हणाले असं होणार नाही। मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल।